जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये काल अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय सुनेत्राताई पवार यांनी दौड, त्याचप्रमाणे वळसे पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे जिल्ह्यातले सर्व मान्यवर मंडळी, पक्षातील सर्व प्रमुख सहकारी या सर्वांनी दौड तालुक्याला अध्यक्षपदाची संधी दिली आणि आंबेगाव तालुक्याला पुन्हा एकदा उपाध्यक्षपदाची संधी दिली. ही आंबेगाव तालुक्याला मिळालेली संधी ही कुठल्या एका व्यक्तीला मिळालेली संधी नाही, तर ही संपूर्ण तालुक्याला आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जे कष्ट घेतलेत त्या सर्व कार्यकर्त्यांच्या मिळालेली संधी आहे असं मी या ठिकाणी समजतो. आज मागच्या वेळेला देखील पक्षानं आपला विश्वास टाकला होता. त्यावेळेच्या निवडी स्वतः दिवंगत नेते अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी केल्या होत्या आणि आज देखील आम्ही सर्वजण अजितदादा पवार साहेबांनी निवडलेली शेवटची यादी म्हणून शेवटचे सदस्य या एका जाणीवेनं, या एका भावनेनं आम्ही तिथं सर्वजण मंडळी त्या ठिकाणी काम करणार आहोत, काम करू. मी अधिक आपल्या सर्वांचा वेळ घेत नाही. या निमित्तानं जो सन्मान आता आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं, जनतेच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आला त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांचं आणि सर्वांचंच मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आभार मानतो आणि त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न माझ्याकडून नेहमी त्या ठिकाणी राहील. आंबेगाव तालुक्याच्या विकासामध्ये थोडाफार हातभार लावण्याचं काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून जेवढं शक्य असेल तेवढं करण्याचं काम आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यानं पुढच्या काळात देखील करण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी राहील. माझी फक्त तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एकच आता सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की तालुक्याच्या वतीने एकदा सन्मान झाल्याच्या नंतर आता पुढच्या वेळेला तर जिल्हा परिषदचं पद हे 2.5 वर्षासाठी असतं आणि म्हणून अधिक आपला वेळ या मान सन्मान आणि या बाकीच्या गोष्टीमध्ये घालवण्यापेक्षा आता आपण प्रत्यक्ष कामाला सुरुवात करूया. आणि साहेबांचंही देखील त्या ठिकाणी म्हणणं असतं की एकदा निवडणूक संपली, तुम्हाला जबाबदारी मिळाली की तुम्ही त्या संस्थेचं आणि संपूर्ण भागाचं काम करायचं असतं. तुम्ही आता तर बाकीच्या गोष्टीमध्ये आपला जास्त वेळ त्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची असते असा साहेबांचाही दंडक नेहमी त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून त्याप्रमाणे माझं सर्वांना आव्हान आहे की इथून पुढं आता या मान सन्मानाच्या कार्यक्रमापेक्षा आज सगळ्यांच्या वतीने झालेलाच आहे, हाच तालुक्याच्या वतीने समजून पुढच्या काळामध्ये आपण प्रत्यक्ष कामाला त्या ठिकाणी सुरुवात करू. आपल्या सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक आपल्या माध्यमात इथं उपस्थित असलेल्या सर्वांना आणि आपल्या माध्यमातून तालुक्यातल्या तमाम जनतेला या पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. इथं आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे शिवसेना उभाटा गटाचे कार्यकर्ते, अन्यही पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. पक्षविरहित मी पक्षाचे कुठले जरी असले तरी त्यांचं देखील मार्गदर्शन कधी ना कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आम्हा सर्वांनाच त्या ठिकाणी मिळालेलं आहे. इथून पुढच्या काळातही मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांचंही मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून आभार मानतो आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. दादा वळसे पाटील यांची पुणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी या ठिकाणी निवड होत असताना फक्त आंबेगाव नाही तर संबंध पुणे जिल्ह्याला या ठिकाणी अजितदादा पवार आणि वळसे पाटील या दोघांची विकास कामे या जिल्ह्याला पुढे नेत असताना विवेकदादाचा मागील अनुभव आणि आंबेगावच्या तमाम जनतेने या ठिकाणी सबंधपणे वळसे पाटलांच्या नेतृत्वावर जी विश्वास या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवला, जे भरभरून यश या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालं आणि त्याच माध्यमातून आज नामदार वळसे पाटलाच्या एक विकासाची गंगा या आंबेगावतून पुढे जाण्यासाठी जिल्ह्याने आणि आदरणीय सुनेत्राताई पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पुन्हा एकदा पंडितदादा विवेक वळसे पाटील यांच्यावर विश्वास टाकून या ठिकाणी जिल्ह्याचा कारभार त्यांच्याकडे दिलाय. त्याबद्दल आंबेगावच्या तमाम जनतेचं या ठिकाणी भरघोस या ठिकाणी मानावं तेवढं अभिनंदन कमी. आणि पुन्हा एकदा पंडितदादांना सर्वसामान्य आंबेगाव तालुक्याच्या वतीनं मंचर शहरातील सर्व नागरिकांच्या वतीनं, नगरपंचायतीच्या सर्व महिला
सर्व नगरपंचायतीच्या वतीनं देखील या ठिकाणी मी पुन्हा एकदा पंडितदादांचा अभिनंदन सत्कार. आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे युवा नेते सन्माननीय विवेकदादा वळसे पाटील यांची पुणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा निवड झालेली आहे. तसं पाहिलं तर काल पाटील आम्हाला अपेक्षा होती की अध्यक्ष म्हणून या तालुक्याला पुन्हा एकदा संधी मिळेल, परंतु काही हरकत नाही. आता उपाध्यक्षपद मिळालेले आहे, भविष्यामध्ये निश्चितच अध्यक्षपदाची संधी आपल्याला मिळेल. पण त्या माध्यमातून या तालुक्याच्या विकास कामांमध्ये आपल्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे भरीव प्रकारचा निधी येईल, सर्वसामान्य जनतेची कामे होतील हीच अपेक्षा. आणि त्यानिमित्तानं पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची सेवा घडो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. केला एक चांगला असं जिल्हा परिषदेमध्ये पद मिळावं आणि त्या पदासाठी आपण सर्वांनी शुभेच्छा त्या ठिकाणी दिल्या होत्या. आणि त्या निमित्तानं आज बंटीदादांना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद मिळालेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी बंटीदादांचं मनापासून स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं अजितदादांनी जे आपल्या तालुक्यावर प्रेम केलं होतं ते त्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त झालेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा आपण बंटीदादा सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. सभापती थोडं मागं सरकार, सभापती पण मागचे. बोला. आज या ठिकाणी आंबेगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या निमित्ताने या ठिकाणी रोवला गेलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपली सगळ्यांची कार्यकर्त्यांची भावना होती त्या आंबेगाव तालुक्याला जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून या ठिकाणी संधी मिळावी. परंतु जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काही समीकरणं बसवत असताना स्वर्गीय अजितदादांच्या या ठिकाणी नेतृत्वाखाली सुरेंद्रताई पवार आणि आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील दादा आणि जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय यांच्या मान्यतेने जिल्हा परिषदचं उपाध्यक्षपद विवेकदादा वळसे पाटील यांना या निमित्ताने मिळालेलं आहे. विवेकदादांना मिळालेलं हे पद हा संपूर्ण आंबेगाव तालुक्याचा बहुमान असून खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम गेल्या पंचवार्षिकमध्ये विवेकदादा वळसे पाटील यांनी जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये केलं. आणि तेच पुढचं काम आता आपल्याला पुन्हा एकदा करत असताना जिल्हा परिषदच्या माध्यमातून या तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आणि वाड्या वस्त्यांचे प्रश्न सोडवण्याची संधी विवेकदादांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली आहे. निश्चितपणे आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आणि नामदार साहेबांचा आशीर्वाद या जोरावर विवेकदादा वळसे पाटील जिल्हा परिषदमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून खऱ्या अर्थाने ह्या तालुक्याचा आणि वळसे पाटील साहेबांचा नावलौकिक संपूर्ण राज्यामध्ये करण्याचं काम करतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची साथ आशीर्वाद मिळाला म्हणून खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्याला हा बहुमान त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि निश्चितपणे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व सहकारी बांधवांना याचा सार्थ अभिमान आहे. आणि या पुढील काळामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून खऱ्या अर्थाने ह्या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून विवेकदादा वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि नामदार वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण दादांच्या नेतृत्वाखाली करू अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो.